नमस्कार. आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण आजच्या ठळक घडामोडी. श्री बालब्रह्मचारी सिद्धाजी अप्पा चिटगोपा दिंडी व कारकारणी संदर्भात कालिका माता मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नवीन कार्यकारीची निवड श्री बालब्रह्मचारी सिद्धाजी अप्पा चिरकोटा कर्नाटक येथून येणारी दिंडीविषयी चर्चा करून सर्व समाजाने या दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्ष बुराजी अंडे यांनी बैठकीत प्रस्ताव सादर केला. दिनांक 19 जुलै रोजी कर्नाटक येथील दिंडी येणार आहे. सलग 19 वर्षापासून ही दिंडीची परंपरा सुरूच आहे. सर्व समाज बांधव यांनी कालिका मंदिर नदी किनारी या ठिकाणी 19 जुलैला उपस्थित राहावे. यावेळी अध्यक्ष बुराजी अप्पा अंडे, भगतसिंग नागापुरे, कचरू अप्पा बारसे, विठोबा बारसे, धीमा अप्पा उदिकर, मलप्पा याद बोले, मोसू अप्पा खताळ, बटू लंगोटे, राजेंद्र बारसे, जमा अप्पा नागापुरे, अनिल मोतीकर, भिका जोमीवाले आदी सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. आजची माता महाकाली मांजरा नदी किनारी आमची वीर शिवलिंगायत गवळी समाजाची मीटिंग होती. ती धुळे ते चिडगोप्पा गवळी समाजाचे आद्यगुरू सिद्धाजी अप्पा यांच्याबद्दल ही मीटिंग होती. पायी दिंडी धुळे ते चिडगोप्पा एकूण 750-800 किलोमीटर धुळेतून प्रस्थान होती आणि ती दिंडी 19 तारखेला धुळ्याहून निघणार आहे. मागील 19 वर्षापासून ही दिंडी सतत चालत आलेली आहे. 2 वर्ष कोरोनामुळे ही दिंडी बंद पडली होती. तरी यावर्षी पुन्हा दिंडीला सुरुवात सर्व समाज बांधवांनी सुचवल्यामुळे दिंडीला सुरुवात करण्यात येत आहे. तरी समाज बांधवांनी सांगितल्याप्रमाणे ही दिंडी 19/7/2022ला याच मंदिराहून धुळे माता महाकालीच्या मंदिराहून सकाळी 11 वाजेला निघणार आहे. तरी सर्व गवळी समाज व इतर बांधवांनी या दिंडीत हजर राहावे ही माझी नम्र विनंती आहे. आणि या दिंडीत जे सर्व हजर झाले त्यांनाही माझे खूप खूप आभार.